तर जय महाराष्ट्र भावना बहिणीनो, बघू शकता हा भाऊ जो आहे इकडून गेला, माझी सायकल उभं दिसली, मला व्हिडिओ काढता काढता तो भाऊ दुकानावर चालला होता, रिटर्न मला बघून आला। भैया कुछ बोलना चाहोगे? आप तुमने मेरे को रिटर्न देख के रिटर्न फिर के आए। मैं देख रहा था कि साइकिल से इतने दूर से आ रहे हो। तर त्या भावांनी मला बघितलं, ते म्हणले तुम इतने दूर से सायकल यात्रा कर रहे और मैं आपको रिटर्न देख के आया हो। तो भावानं हेच असतं प्रेम, कारण की सगळ्या काही गोष्टी जे की आता फॅन फॉलोअर्स तर मी कोणाला म्हणत नाही, कारण की हे सगळे आपले जिओ भावाचे मित्र कंपनी फॅमिली असती। सगळ्यांना मी भाऊ म्हणूनच आवाज देतो, कारण की मला सगळेजण म्हणतात बिग फॅन भाऊ, मी डायरेक्ट म्हणतो बिग फॅन। हे काय नसतं, हे फक्त मोह माया असती। सगळे आपले मित्र फॅमिली फॅन फॉलोअर्स हे काय नसतं, फक्त आपला एक मित्र परिवार असतो ह्यो, त्यामुळे इंस्टाग्रामला आपण बोलत असतो। मी फॅन फॉलोअर्स आजपर्यंत बोललो नाही आणि भाऊचे पण मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो, कारण की भाऊच्या गाडीवर हिंदू नाव पण आहे, हे सगळ्या गाडीवर असतं, कारण की हे नाव म्हणजे एक आपलं एक अभिमान आणि एक गर्व आहे, कारण की हिंदू धर्म हा हे खूप मोठं, हे नाव घेणं आपलं एक शक्य पण आहे। आणि हे नाव घ्यायचं म्हणलं ना कोणाचं हे नसतं, आणि हिंदू धर्माच्या विरोधात कोणी गेलं ना तर एक नुसतं नाव बी घेतलं ना तर समोरच्याला ना अंगाला काटा येतो, नुसतं अंगाला काटा। तर एवढं सांगतो आणि शेवटला जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय श्रीराम। जे की ती समोर गाडी ना ती खास डायरेक्ट साईडला त्यांनी बघितलं आणि ती आपल्यासाठी थांबवली, त्यांनी साईडला घेतली गाडी आपल्यासाठी। और कहाँ से आ रहे हैं? महाराष्ट्र तर ते नेमकी सहज ते बघता मी इकडून साईडला चाललो होतो, त्यांनी बघितलं गाडीतून आणि आपल्यासाठी त्यांनी गाडी साईडला घेतली। तर अब काय जा रे? वाराणसी। ते पण आता काशी विश्वनाथसाठी चाललेले, आजमगड से वाराणसी। ते आहे आजमगडवरून, म्हणजे इथलं जवळ आसपासच गाव असेल कुठं तिथले ते। तर चला 2 शब्द बोललो त्यांच्याशी, बाकी आता आपण निघू पुढे। हे भाऊ आहे जे की 2 पलीकडच्या रस्त्याने आले, त्यांनी मला आवाज दिला आणि समोर नेमकी आपलं JCB थांबेलं होतं, तिथं काम चालू होतं, त्यांनी आवाज दिला। तर कुछ बोलना चाहोगे? तर काही विषय नाही, कॅमेरा पैसा असल्यामुळे ते बोलू शकत नाही। आणि हा जो छोटा भाऊ तो बोलला मी शिर्डी जाऊन आलो आहे। तर कब गए थे आप? 2022। तर 2022ला आपल्या शिर्डीमध्ये आला होता, दर्शन केले, फॅमिली के साथ आए थे। पुणे में रहते हैं, मतलब महाराष्ट्र उधर, क्या नाम है, अभी बहुत दिन हो गए, उसको याद नहीं आ रहा है, तभी गया। तो म्हणतोय जे की पुण्यामध्ये आमची फॅमिली असतात। तर हा एक भाऊ आलेला आहे भेटण्यासाठी, तो पण सायकल घेऊन आलाय तिकडून। तर तो चालला असेल कुठं। भैया आप कहाँ से हो? ये आज लोकल में बाजार नाही, गाव का नाम आहे जो की आजमगड जिल्हा। तर आजमगड जिल्हा इथं चौ म्हणून ते गावाचं नाव मला माहिती नाही, त्यांनी सांगितलं। तर ते बोलायला थोडंसं होतं, ते कॅमेरा पैसा असल्यामुळं, पण काही विषय नाही, कारण की असेच आपल्यांना फॅन फॉलोअर्स तर नाही पण आपल्यांना मित्र कंपनी भेटत असतात। तर एवढं सांगतो, जय महाराष्ट्र, हर हर महादेव। शुभ सकाळ, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय श्रीराम भावना बहिणीनो। माझा आजचा यात्रेचा 105वा दिवस आहे। पाठीमागं बघू शकता आपली राम सायकल लावलेली आहे आणि हा जो रोड जातोय हा पूर्ण जातोय काशी विश्वनाथला। तर तुमचा भाऊ संध्याकाळपर्यंत काशी विश्वनाथ पोहोचून जाईल। तर तुमच्या मराठी माणसाला लागेल तेवढं सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडलेस तर मला कमेंट करून सांगत जा काय बदल करायचा असेल। तर शेवटला हर हर महादेव, जय महाराष्ट्र। भावानो बहिणीनो, मी सकाळी 6 वाजेपासून सायकल चालवतोय आणि आता फायनली वाजलेले 11:30 आणि माझ्या पाठीमागं बघू शकता पूर्ण ढगळ व्हाईट काळं झालेलं आहे आणि ढग वळडून गेला का मला पडायचं आहे, तुम्ही कुठंतरी आडुशाला जाऊन थांबा। तर ढगाला म्हणलो 59 किलोमीटर आहे काशी, मला तिथं जाऊन दे, मग तुला जेवढं पडायचं तेवढं पड। आणि पोरांना एकच सांगणं आहे का एक ना एक दिवस सुट्टी काढा महिनाभराची आणि गाडीवर म्हणा किंवा मोठ्या गाड्यांनी म्हणा एक वेळेस प्रवास करा आणि चांगला एन्जॉय घ्या। माझ्यासारखं सायकलवर
हिंडायचं असन तर पहिले घरच्यांची परमिशन घ्या आणि मग निघा, नाही तर तुम्ही म्हणशान मी पहिले समाधान कंदीची व्हिडिओ आणि निघलो. तसं करू नका रे भावानो. पहिले घरच्यांची परमिशन घ्या आणि मग निघा देवदर्शनाला. 1 महिन्याची सुट्टी टाकून निघा. एवढं सांगतो, एन्जॉय घ्या, एन्जॉय करा. हेच आहे दुनियामध्ये, बाकी काही नाही. सगळं खालीच राहणार आहे. पैसा बिसा काय संघ काय येणार नाही. एवढं सांगतो, एन्जॉय करा. आणि शेवटला जय महाराष्ट्र. नाही, वाराणसी में विकास पारदबे आपका स्वागत है. म्हणजे वाराणसीमध्ये मी पोहोचलेलो आहे. तर ते म्हणते तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आपलं पण सहर्ष स्वागत. आणि माझे जे व्हिडिओ बघताय त्यांचं पण दर्शन मी करून देतो. वाराणसी काशी विश्वनाथचं त्यांचं दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून होऊन जाईल माझ्या. तर एवढं सांगतो आणि लवकरच पोहोचतो 1 तासात वाराणसी काशी विश्वनाथ. जय महाराष्ट्र, हर हर महादेव. तर जय महाराष्ट्र, जय श्रीराम भाई और बहनों. मैं अभी अपने काशी विश्वनाथ में हूँ. जो कि भैया मिले, जो कि मैं जा रहा था. अपने भैया अपने को लेने के लिए आए थे और जो कि उन्होंने मेरे को नमकीन वमकीन लेके दिया और मैंने उनको बोला, जो कि मैं गोड़ तो कुछ खाता नहीं हूँ, दो कुछ बोलना चाहोगे? जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान, जय भारत, जय सनातन धर्म, जय हिंदू धर्म, जय बाबा विश्वनाथ की कृपा से आप सभी भक्त जो है भगवान की कृपा हुई है तो ये मिले हैं सब. ये दो भाई बनारस के हैं. मैं मेरठ से हूँ. विनोद कुमार सिंह गुजर, संतराम गुजर मेरठ से हैं. अमित प्रधान गुजर मेरठ से हैं. रवि गुजर मेरठ से हैं. सोनू भाई गुजर मेरठ से हैं. नीरज भाई गुजर मेरठ से हैं. सब पूरा हमारा सनातन धर्म एक होगा. ये नाम बताओ. मुकुल मिश्रा जी इलाहाबाद से. मुकुल मिश्रा जी बनारस से हैं. उत्तर भैया बनारस से हैं. तो सब हिंदू धर्म, सब सनातन धर्म तभी मजबूत होगा. हम सब यूनाइटेड रहेंगे और हम इनकी यात्रा की, सफल यात्रा की मंगल कामना करते हैं. बाबा विश्वनाथ से प्रार्थना करते हैं इनकी यात्रा बहुत मंगलमय और सफल रहे. और जो ये काम भाई कर रहा है 12 ज्योतिर्लिंग, ये कोई आसान नहीं होता, वो भी साइकिल से. आप सब लोग सपोर्ट करो, हम भी सपोर्ट करते हैं. जय बाबा विश्वनाथ. जय बाबा विश्वनाथ. बहुत कठिन परिश्रम है इस बच्चे का. जय हो.